शब्दांच्या या घरामध्ये सचिन तेंडुलकरचा एक निस्सीम भक्त राहतो। सतीश चाफेकर असं या भक्ताचं नाव आहे। त्याच्या घरामध्ये सचिन तेंडुलकरशी जोडलेल्या अनेक आठवणी आहेत ज्या तुमच्या आमच्यापर्यंत कधीच पोहोचल्या नव्हत्या। आपण चाफेकरांशी गप्पा मारून या आठवणी काय आहेत, सचिन तेंडुलकर व्यक्ती म्हणून कसा आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। यासाठी आपण आलोय चाफेकरांच्या घरी। चाफेकरांच्या घरातच जाऊया आणि बघूया सचिनच्या काय आठवणी आहेत। आपण जाणून घेऊ चाफेकरांकडनं त्यांनी सचिन तेंडुलकरची सगळ्यात पहिली सही केव्हा घेतली आणि तो प्रसंग त्यांना आठवतो का? सचिन बरोबरचा तुमचा पहिला भेटीचा प्रसंग केव्हा होता जेव्हा तुम्ही सही घेतली आणि कशावरती नेमकी सही घेतली? एकदा CCIला गेलो होतो तेव्हा लहानसा असा मुलगा त्याला बक्षीस मिळालं काय तो पॅकेट उडवत होता तर तो सचिन तेंडुलकर होता आणि तेव्हा त्याची मी ती पहिल्यांदा सही घेतली। आता ती सही अत्यंत वेगळी होती ती, पण एक त्याचाच खेळकर स्वभाव त्याच्यात काय आवडलं, म्हणजे हा माणूस पुढे काहीतरी करेल, वेगळं काहीतरी आहे आणि निष्कपट आहे हे मात्र त्यामुळे निश्चित जाणवलं। ज्याप्रमाणे तो त्याच्या सहकार्यावर बिहेव करत होता त्यामुळे वाटलं मला ते। या सगळ्या तुमचं जे हे कलेक्शन आज आम्ही बघितलेलं आहे, या सगळ्या कलेक्शनमधली तुमच्या काही आवडत्या काय गोष्टी असतील ज्या तुम्ही आत्ता दाखवू शकता ज्याच्यावर सचिन तेंडुलकरनं सही दिलेली आहे, अशी काही तुम्ही ऑब्जेक्ट्स दाखवू शकता का? निश्चित दाखवू शकतो। सर्वप्रथम म्हणजे माझा मॅजेस्टिक गप्पामध्ये कार्यक्रम झाला होता तेव्हा सचिनचे सेक्रेटरी मित्र रमेश पारदे ते पहिल्यांदा मला भेटले, म्हणजे तर त्याने सांगितलं की सचिनला ते प्रदर्शन बघायला बोलवाल का तुम्ही? तर मी ते एक पत्र दिलं। तर त्यावेळेला मला वाटतं सचिन ऑस्ट्रेलियावर निघालेला होता, तर त्यांनी मला एक छान असं दुर्मिळ पत्र लिहून दिलं। ते दाखवतो तुम्हाला की त्याचा इतका नम्र स्वभाव त्या पत्रामध्ये दिसून येते, त्याचं हस्ताक्षर, त्याची स्वाक्षरी। आता मराठीत स्वाक्षरी बघितली तर खूप वेगळी येते। सचिनच्या माझ्याकडे आत्ता 80 स्वाक्षर आहे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवरती, तर हा मॅडनेस म्हणावा लागेल आणि एखादा मॅडनेस हा तुम्हाला धरावाच लागतो जर तुम्हाला कुठलं ध्येय काढायचं असेल तर। माझी इच्छा आहे अजून माझ्याकडे 20 स्वाक्षऱ्या हव्यात, म्हणजे त्याच्याकडनं 20 सेंचुरीज हव्यात। हे त्याला मी आज वाढदिवसाच्या वेळी निश्चित सांगतो, एक फॅन म्हणून, एक हितचिंतक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून की एक मराठी माणूस आज गर्वानं उभा आहे, खूप अभिमान वाटतो मला त्याचा। आणि सचिन फार वेगळा आहे आणि सही अगदी व्यवस्थित करतो, खेळतो राईटीने, पण लिहिताना अगदी डाव्या हाताने करतो, कदाचित त्याची जीभ थोडी बाहेर येते, बघण्यासारखा असतो तो प्रसंग। सचिन सही देताना प्रसंग बघण्यासारखा असतो, तर खरडत नाही कधी, तो अगदी व्यवस्थित वाकून तो तिरपा बरोबर देतो, मला ते आवडतं। ते कॉन्सन्ट्रेशन सहीवर देखील कॉन्सन्ट्रेशन करतो, सही देताना देखील तो फराडे खळखळ करत नाही, आणि नसेल तर तो नाही म्हणून सांगतो। आता हा फोटो बघा तुम्ही, इथे जो फोटो ठेवलेला आहे हा फोटो खरा सांगा दुर्मिळ एका मॅगझिनमध्ये आला होता। तर एक दिवशी मी हा मॅगझिन घेऊन सचिनच्या मागोमाग वानखेडे स्टेडियमला बसमध्ये घुसलो, तर सिक्युरिटी होती पण मी कसा घुसलो मला माहीत नाही, आणि सचिनला जो फोटो दाखवला, म्हटलं ह्याच्यावर स्वाक्षर कुठं आणला, म्हटलं अमुक अमुक ह्याच्यात मिळाला, मग त्यांनी प्रेमाने अगदी सही त्याच्यावरती केली। आज ही जी आम्ही तुमची खोली बघतोय याच्यामध्ये सचिनने येऊन स्वतः या ठिकाणी येऊन स्वाक्षरी करावी असा तुमचा काही प्रयत्न आहे का, आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? ती खूप इच्छा आहे, कारण त्याचे पाया घराला लावावे, पण एक वेगळी इच्छा पुढे झाली की रमेश एकदा त्याचे सचिनच्या आईंना इथे घेऊन आला आणि त्यांना इथे मी बसवलं आणि चांगल्या गप्पा मारल्या। तर सचिनच्या बाबांची सही पण इथे आहे, मी ती पेंट केलेली इथे रमेश तेंडुलकरांची, त्या आईंना दाखवली, म्हटलं बाबांची आहे। तर तेवढ्यात एक मुलगा आला, सचिनची तुमची सही द्या ना मला। तर अरे मी काय करू, मी काय केलं, मुलगा पिछा निघून दिला। मग सचिनच्या आईने किस्सा सांगितला की एकदा असाच सही मागायला कोणतरी आला होता आणि मग मला सांगितलं सही द्या, पण माझी का सही घेतं, नाही तुमची घ्यायलाच हवी, तुम्ही नसं सचिन दिसलं नसतं आम्हाला। मग मी सचिनच्या आईला सांगितलं की मी तेच मुलाचं उत्तर देतो, तुम्ही इथे स्वाक्षरी करा, आणि सचिनच्या आईने इथे स्वाक्षरी केलेली आहे। जसं आपण ऐकलं की सह्यांची सेंचुरी करण्याचा आता सयाजीराव सतीश चाफेकर यांचा प्रयत्न आहे आणि त्यांचा प्रयत्न नक्कीच पूर्ण होईल अशी सगळ्यांकडून आम्ही
चाफेकरांना शुभेच्छा देतो. श्रीरंग खरे, स्टार माझा, मुंबई.